नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल. उदाहरणार्थ तुमचा वाढदिवस विसरणे हेही असू शकते. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. उपाय: भगवान गणेशाला ध्रुव घास चढवल्याने प्रेम जीवनासाठी लाभदायक असेल. वृषभ राशी, ग्रह शांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमच्या रोमॅन्टिक दिवसाचे वाटोळे करू शकतो. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला घरी बोलावण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकेल. उपाय: 7 बदाम आणि 7 काळे चणे शनी मंदिरात चढवा आणि एक मजबूत प्रेम जीवनाचा निर्माण करा. मिथुन राशी, आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उपाय: व्यवसायात पर्याप्त यश प्राप्त करण्यासाठी भोजनाच्या वेळी जर शक्य असेल तर सोन्याच्या चमच्याचा वापर करा. कर्क राशी,
स्वतःच्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरावर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वतः काम कराल. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता, बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही, कारण घरातील कुणी मोठी व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करेल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा. गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी, तुमच्या नवीन योजना आणि प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे. आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही तसे केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. उपाय: लव्ह लाईफला चांगले बनवण्यासाठी श्रीकृष्णाच्या जवळ कापूर लावा. कन्या राशी, भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. प्रवासाच्या संधी शोधा. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. तूळ राशी, महत्त्वाची कामे कोणाच्याही सल्ल्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. आज तुम्ही जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल. परंतु त्यांच्या खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी
खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. उपाय: भविष्याच्या वृद्धीसाठी तिळाच्या तेलासोबत घरातील मंदिरात दिवा लावा. वृश्चिक राशी. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच परिस्थितीतून दूर करू शकते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. श्रेष्ठ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही काही खेळ खेळू शकता, परंतु या वेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधान राहा. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीसा दुखावला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या धूर्त, कपटी परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसे जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. उपाय: 7 बदाम आणि 7 काळे चणे शनी मंदिरात चढवा आणि एक मजबूत प्रेम जीवनाचे निर्माण करा. धनुराशी. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. जर तुम्ही कोणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल, तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे जोडीदार अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये असतील. उपाय: प्रियकरला प्लॅस्टिकने बनवलेला जोडा भेट दिल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. मकर राशी. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियाच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल, तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की गरजेच्या कामांना करणे विसरून जाल. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. उपाय: यशस्वी व्यावसायिक कामासाठी
भगवान शंकराला पाण्याने भरलेले नारळ वहा. कुंभ राशी, तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत गप्पा आणि चर्चा करू शकाल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. मीन राशी, खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भूतकाळातील तुमच्या योजना आखा. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल. संयम बाळगा. आपल्या निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहण्याची काळजी घ्या जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, परंतु आपण हार मानू नका, कारण प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. उपाय: जुने आणि फाटलेले पुस्तक काढून टाकल्यास कौटुंबिक जीवन सहजतेने चालते. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.